दोन वेळाचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज अधिकृतरित्या त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की तुम्ही पक्ष सोडणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडणार आहे आणि आता थेट शिंदेची साथ तुम्ही घेतलेली आहे. शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही हाती घेतलाय. काय भावना आहेत आणि काय डोक्यामध्ये तुमच्या सुरू होतं एवढ्या दिवसापासून? काल ही माझ्या हातामध्ये शिवसेनेचा भगवा होता आणि आजही शिवसेनेचा भगवाच आहे. शिवसेना नावाचं हे जे वटवृक्ष आहे, वरती कितीही फांद्या फुटल्या तर या शिवसेना नावाच्या वटवृक्षाचं जे मूळ आहे ते एकच आहे, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मी कालही माझ्या हातामध्ये भगवा होता, आजही माझ्या हातामध्ये भगवा आहे. माझा कुठल्याही नेत्याविषयी, कुठल्या पक्षाविषयी आक्षेप आहे म्हणून मी बाहेर पडलो असं नाही. माझ्या काही क्रीडा क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रामधले असतील, ज्या ज्या अडचणी मला डोळ्यासमोर दिसल्या त्यासाठी मी प्रयत्न केले, आंदोलन केली, उपोषणं केली, सर्व प्रमुख व्यक्तींना राज्यातल्या भेटलो, पण त्याच्यावर तोडगा निघाला नाही. पण शेवटी माझ्या लक्षामध्ये आलं की सत्तेमध्ये गेल्यानंतर कुठेतरी ह्या गोष्टींच्या प्रश्नांची कुठेतरी सोडवणूक होईल म्हणून मी आज हा निर्णय घेतला आणि मी शिवसेना पक्षामध्येच आहे. तुम्हाला इतर पक्षातूनही ऑफर होती अशी पण माहिती आहे, पण तुम्ही शिवसेना निवडली आणि विशेष करून एकनाथ शिंदे यांची साथ देण्यासाठी तुम्ही का निर्णय घेतला? मला सगळ्याच पक्षांमधून बोलणं चालू होतं माझं, पण मला शिवसेना सोडायची नव्हती. आज ही का ती नंतरचा प्रश्न आहे, पण मला शिवसेना ही 4 अक्षरं सोडायची नव्हती म्हणून मी आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची निर्णय घेतला. त्या पद्धतीने आज प्रवेश केलेला आहे. सांगलीतलं एक मोठं नाव म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून तुम्हाला लोकसभेचं तिकीट सुद्धा मिळालं होतं, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी तुमचा पराभव झाला. यानंतर आता तिथलं राजकीय समीकरण नेमकं कसं असेल शिवसेनेमध्ये तुमची एंट्री झाल्यानंतर? तिथं खरं माझा पराभव करण्यासाठी आजची महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, हे सगळेजण माझ्या विरोधात उभा होते. त्यावेळेस मी एकटा शिवसेनेचा भगवा घेऊन एकटा शिवसैनिक मी आज त्यांच्यावर लढत दिली आणि मला अपयश आलं म्हणून मी काय नाराज झालो नाही. गेले वर्षभर मी पूर्णपणे समाजामध्ये वावरतोय, सर्वांच्या सुखादुखामध्ये आज सहभागी होतोय. पण कुठेतरी लोकांची कामं मार्गी लावायची असतील, जी संविधानिक कामं आहेत, रस्त्याची असतील, पुलाची असतील किंवा अन्य विकासाच्या दृष्टीने जी कामं असतील, ती खरं सरकारमध्ये आल्यानंतरच होणार याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्ता झाल्यानंतर मी हा निर्णय घेतला. तुमच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा सोशल मीडियावर पण सुरू आहे. ज्यांना लोकसभेचं तिकीट दिलं त्यांनीच पक्ष सोडला, विरोधक पण बरीचशी टीका टिप्पणी तुमच्यावरती आता करतायत. कसं पाहता याकडे आणि त्यांना उत्तर कसं देणार? मी कुणाला उत्तर देत बसणार नाही, महत्त्वाची गोष्ट नाही, आणि त्याविषयी माझं मत पण काय व्यक्त करणार नाही. मी आज शिवसेनेमध्येच आहे म्हणून सांगितलंय. मी शिवसेना पक्षानं मला लोकसभेची उमेदवारी दिली ती हे सत्य आहे आणि अतिशय म्हणजे वादविवाद होऊन हे तिकीट मला मिळालं होते ह्याची मला आजही जाणीव आहे. पण आज मी लोकसभेची ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस हजारो लोक माझ्यावर आज जोडली गेली. तर त्या हजारो लोकांना आज कामाच्या स्वरूपातनं किंवा विकासाच्या स्वरूपातनं मला त्यांना काहीच देता येणं झालं. त्यामुळे मी शिवसेना ही 4 अक्षरं न सोडता आज शिंदे साहेबांचं नेतृत्व. तुम्ही एक मोठा आरोप या ठिकाणी केला की महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी तुमच्या विरोधात काम केलं, याचा मानसिक त्रास झाला तुम्हाला? मानसिक आजही तो त्या त्रासातून आम्ही बाहेर पडलेलो नाही. त्या दुःखातून ज्या लोकसभेला माझ्यासारखा एका शेतकरी कुटुंबातलं जे माझं मी कर्तृत्व सिद्ध केलेलं होतं, जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नाव मोठं करण्यात माझं जेवढं योगदान आहे एवढं आतापर्यंत कुठल्याही खेळाडूचं नाही. माझं कर्तृत्व सिद्ध करून माझं योगदान असताना सुद्धा मला आज एका शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला हरवण्यासाठी संपूर्ण महायुती महाविकास आघाडी माझ्यासमोर जर विरोधात असली तर हे दुःख साहजिक असणारच. नक्कीच, आणि हे दुःख पण एक कारण आहे शिवसेनेतून बाहेर पडून शिंदेच्या शिवसेनेची नामाचं. मगाशीही सांगितलं की लोकसभेला जे महाविकास आघाडीने काम केलं माझ्या विरोधात तेच लोकसभेला केलं, तेच विधानसभेलाही बघायला मिळालं. अनेक जिल्ह्यामध्ये मी बघितलं. काँग्रेस पक्ष हा शिवसेना पक्षाला कसा संपवण्याचा प्रयत्न करतोय उद्धव साहेबांच्या पक्षाला, हे उघड्या डोळ्याने सगळ्यांनी बघितलं. माझ्या रूपांना असेल किंवा सोलापूरच्या विधानसभेच्या सीट असतील, सातारा असेल, अनेक ठिकाणी बघितलं. पण तरीही सुद्धा आज उद्या आपण स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा जो एक निर्णय आला त्यावेळेस खरोखर कुठेतरी आमचा स्वाभिमान जागा झाला. आणि आज आम्हाला ज्यांनी पराभूत केले, शिवसेना पक्ष संपवण्याची ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्याच उद्या मांडीला लावून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवू शकत नाही म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतला.
भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचे कल कसे असतील? तुम्ही आता शिवसेनेत आलात, त्यामुळे तिथे भरपूर मतांनी विजय होईल शिवसेनेचा असा विश्वास आहे तुम्हाला? आज हे सांगलीचे खासदार धैर्यशील दादा माने आणि आमचे सुहास भैया बाबर, एक आमदार आणि एक खासदार जर बरोबर सांगलीमध्ये असेल तर नक्की सांगली जिल्हा शिवसेना पक्ष हा 1 नंबरला जाईल. नक्कीच. आणि किती जागा येतील असा काही विश्वास आहे काही आकड्यात? पण अजून ते बाकी सगळ्या जागा वाटप आहे, त्यानंतर आमच्या पक्षाला किती जागा मिळणार त्यानंतर त्या गोष्टी होतील. पण आता आत्ताच जागा विजयाच्या काही बोलू शकत नाही. नक्कीच. एकनाथ शिंदे यांनी पण म्हटलंय की खरं तर मुख्यमंत्र्यांएवढीच तुमची सुद्धा कारकीर्द आहे. 2 वेळा तुम्ही महाराष्ट्र केसरी राहिलेला आहेत. उदय सामंत यांनी सुद्धा तुमची बरीचशी स्तुती केली या ठिकाणी आणि कुठलाही पश्चाताप तुम्हाला होणार नाही, अशा पद्धतीची वागणूक तुम्हाला या ठिकाणी मिळेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं. कसं पाहताय? नाही, पश्चाताप म्हणजे मी कुठलीही अट घेऊन त्यांच्या पुढे गेलेलो नाही. माझे जे प्रश्न आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या गोष्टी आहेत, मग महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा असतील, क्रीडा क्षेत्र असेल, एक राज्य एक खेळ एक संघटना, ही निविदा सरकारनं काढलीच पाहिजे. कारण त्या सर्व राजकारणामध्ये खेळाडू भरडला जातोय. म्हणून अशा अनेक गोष्टी घेऊन मी ह्या अटी मांडल्यात, ह्या अटी मांडल्यात मी. शिंदे साहेब असतील, उदय साहेब असतील, ह्या माझ्या गोष्टी मार्गी लागल्या पाहिजेत. आज 2024 सालामध्ये 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. ती कुठेतरी थांबलं पाहिजे. कबड्डी खो खो सारख्या मैदानी खेळाला आपण न्याय देता आला पाहिजे. ह्या अटी मी समोर ठेवल्यानंतर त्यांनी त्या सर्व अटींचा लवकरात लवकर निर्णय होईल ही मला एक आश्वासन दिल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी मी कुठलंही पद मागितलेलं नाही. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, कुस्ती जास्त सोपं आहे की राजकारण करणं सोपं आहे? तुमच्यासाठी काय सोपं आहे? कुस्ती सोपी आहे की राजकारण सोपं आहे? आज कुस्ती अवघड आहे, राजकारणापेक्षा 10 पटीने कुस्ती अवघड आहे. तर कुस्तीसाठी 15-20 वर्ष आम्हाला रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून तिथपर्यंत एका कधीपर्यंत माझ्यासारखे हजारो पैलवान पोहोचतात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो. त्यामुळे कुस्ती ही राजकारणापेक्षा कितीतरी पटीने अवघड आहे. नक्कीच. धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.